RT ॲडमिशन 2026-27. तर आता जेही विद्यार्थी होते जे रेग्युलर लिस्टमध्ये सिलेक्ट झालेले होते त्यांना 8 तारीख ही लास्ट डेट देण्यात आलेली आहे. तर बघू शकता 8 तारीख म्हणजे उद्याची. तर उद्यापर्यंत ते विद्यार्थी त्यांचं व्हेरिफिकेशन करू शकतात. आणि यामध्ये सध्याची अपडेट ही आहे की आतापर्यंत किती जागा फुल झाल्या बघू शकता. तर 76,901 जागा, एवढ्या जागा या फुल झालेल्या आहेत. 76 म्हणजे आपण बघू की 77,000 जागा या फुल झालेल्या आहेत. किती जागेमधून? 1,05,811 एवढ्या टोटल जागा सिलेक्ट करण्यात आलेल्या होत्या. म्हणजे एवढे विद्यार्थी सिलेक्ट करण्यात आलेले आहे आणि एवढ्या विद्यार्थ्यांमधून एवढे विद्यार्थ्यांची जे ॲडमिशन आहे ही कन्फर्म झालेली आहे, म्हणजे जागा फुल झालेल्या आहे. आता रिमेनिंग जेवढे जागा असेल तेवढ्या रिमेनिंग जागेमध्ये वेटिंगवाले विद्यार्थी सिलेक्ट करण्यात येणार आहे. शाळेनुसार जेवढ्या शाळेमध्ये जेवढ्या जागा शिल्लक आहेत तेवढेच विद्यार्थी वेटिंगवाले सिलेक्ट करण्यात येणार आहे. जर तुम्हाला वेटिंग लिस्ट चेक करायची असेल किंवा किती विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे तर ॲडमिटेडला क्लिक करा. ॲडमिटला क्लिक केल्यानंतर इथून तुमची डिस्ट्रिक्ट चूज करा, जेही तुमची डिस्ट्रिक्ट असेल. इथून राऊंडमध्ये तुम्ही ऑल किंवा 1 करू शकता. लॉटरी नंबरमध्ये सुद्धा तुम्ही ऑल करा. सिलेक्शन टाईपमध्ये इथून तुम्ही स्कूल वाईज करा, म्हणजे तुमच्या लक्षात येणार की कोणत्या स्कूलमध्ये किती जागा फुल झाल्या. कारण की तुम्हाला ती स्कूल चेक करायची आहे ज्या स्कूलमध्ये तुमचा नंबर लागलेला आहे. कारण की आपण वेगळी स्कूल चेक करून काही फायदा होणार नाही आहे. तुमचा नंबर कोणत्या शाळेमध्ये वेटिंग आहे, त्यामध्ये किती जागा शिल्लक आहे हे तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे. ठीक आहे. यामध्ये तुम्ही बाय ब्लॉक बाय नेम करू शकता. तर बाय ब्लॉक करा, कारण की बाय नेमने एक्झॅक्ट तुम्हाला जी स्कूल पाहिजे ती दिसणार किंवा थोडी अडचण जाऊ शकते. त्यामुळे बाय ब्लॉक चूज केल्यानंतर यामध्ये तुम्हाला तालुका चूज करून सर्च करायचा आहे. सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर संपूर्ण तुम्हाला जी शाळा पाहिजे त्या शाळेची लिस्ट ओपन होणार. त्यामधून ती शाळा सिलेक्ट करायची आहे तुम्हाला ज्यामध्ये तुमच्या पाल्याचा नंबर हा वेटिंगमध्ये आहे. बघू शकता अशा प्रकारे शाळेची लिस्ट ओपन झालेली असेल. आम्ही ही इन्फॉर्मेशन ब्लर केलेली आहे कारण की यूट्यूबच्या पॉलिसीनुसार दाखवू शकत नाही त्यामुळे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमची जी स्कूल आहे ही सिलेक्ट करा. त्यानंतर गोला क्लिक करा. गोला क्लिक केल्यानंतर तुम्ही नावासोबत किती विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत त्यांचे नाव संपूर्ण माहिती बघू शकता. तर या स्कूलमध्ये टोटल 47 म्हणजे 47 जागा आहेत आणि सध्या इथे ॲडमिशन झालेले आहे 38. तर बघू शकता अशा प्रकारे इथे ॲडमिशन 38 झालेलं आहे. आणि त्यानंतर आता इथे शिल्लक जागा आहे 9. तर 9 जागा शिल्लक आहे. तर आता इथे पुढील प्रोसेस काय असेल बघा. इथे जर वेटिंग 47 वेटिंग आहे तिथं विद्यार्थी टोटल. ठीक आहे. परंतु यामध्ये किती विद्यार्थी सिलेक्ट करण्यात येणार आहे? फक्त आणि फक्त 9. म्हणजे ज्यांचा वेटिंग 1, 2 पासून तर 9 पर्यंत आहे तर 9 वेटिंगपर्यंतच या शाळेमध्ये विद्यार्थी सिलेक्ट करण्यात येणार आहे. खालचे विद्यार्थी सध्या सिलेक्ट करण्यात येणार नाही. कारण मी अगोदरही सांगितलं आहे जेवढ्या जागा तेवढे विद्यार्थी सिलेक्ट. एकदा जागा फुल झाल्या मग तुम्ही वेटिंग असाल आणि तुम्ही वेटिंग असूनसुद्धा तुमचा नंबर लागणार नाही जर जागा फुल झाल्या तर. आता इथे 47 वेटिंग आहे परंतु जागा तर 9च आहे, मग इथे 47 विद्यार्थी घेऊ शकणार नाही. 47मधून फक्त आणि फक्त 9 विद्यार्थी सिलेक्ट होणार आता लिस्टमध्ये. पुढील प्रोसेस काय असेल? या 9मधले जर 4 विद्यार्थी कॅन्सल झाले, 5 विद्यार्थ्यांची ॲडमिशन झाली, त्यानंतर जी लिस्ट लागेल त्यामध्ये 9 नंतर 10, 11, 12, 13, 14 असे 4 विद्यार्थी परत सिलेक्ट करण्यात येणार आहे. मग त्या 4 विद्यार्थ्यांची जर ॲडमिशन कन्फर्म झाली की जागा फुल, त्यानंतर 13 नंतरचे जेवढेही वेटिंग उरलेले असेल त्यांना प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे जागा चेक करा. जागा चेक केल्यानंतर आपला नंबर लागू शकतो का हे सुद्धा तुम्ही आता स्वतः चेक करून अंदाज लावा. आणि जर तुम्हाला वाटत आहे की आपला नंबर लागू शकते तर तुम्ही वेट करा. आणि जर तुम्हाला असं वाटत आहे की चान्सेस 50-50मध्ये आहे तर तुम्ही आपला प्रवेश तात्पुरता थोडी फी भरून कुठेतरी निश्चित करून ठेवा, जेणेकरून RTची प्रोसेस संपल्यानंतर तुम्हाला अडचण जायला नको की आता जागा फुल झालेल्या आहे आम्ही प्रवेश घेत नाही किंवा प्रवेश देत नाही. अशाबद्दल ही एक अपडेट होती. कारण की तुम्ही बाकी व्हिडिओ बघत असाल परंतु तुम्हाला संपूर्ण माहिती ही समजून सांगणं गरजेचं आहे. कारण की तुम्ही म्हणा किंवा मी म्हणा आम्हालाही मुलं असल्यामुळे आम्हालाही समजते की नंबर लागायला पाहिजे किंवा आम्हीसुद्धा आशेवर बसून असतो. परंतु जी ओरिजिनल माहिती आहे किंवा ओरिजिनॅलिटी जी असते ती माहिती करून घेणं गरजेचं आहे. आणि पुढे काय होऊ शकते हे सुद्धा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. कारण की वेळेवर जी धावपळ होते त्यानंतर तिथे गेल्यानंतर आपल्याला समजतं की जागा फुल झालेल्या आहे, आम्ही तुम्हाला प्रवेश देऊ शकत नाही. मग आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो की आता प्रवेश घ्यायचा तर घ्यायचा कुठे. अशी परिस्थिती तुमच्यावर यायला नको. त्यामुळे संपूर्ण माहिती समजून घ्या, काय करायचं विचार करा आणि त्यानंतर आपले डिसिजन घ्या. काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करा.
मला जर काही वाटलं इन्फॉर्मेशन द्यायची तर मी तुम्हाला कमेंट्सवर सुद्धा इन्फॉर्मेशन देऊ शकतो. आणि RT मध्ये आता जी पुढील अपडेट येईल, दुसऱ्या लिस्टची माहितीसुद्धा लवकरच उपलब्ध होणार. ती आल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलवर संपूर्ण A to Z माहिती देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.